गोष्टीचं नाव आहे चिमणी आणि कावळा. एका झाडावर एक चिमणी आणि तिचे छोटे बाळ राहतात. त्या चिमणीचं घर असते मेणाचे. दुसऱ्या एका झाडावर एक कावळा राहत असतो आणि त्या कावळ्याचे घर असते शेणाचे. एके दिवशी विजांचा आवाज होतो आणि धो धो पाऊस पडायला लागतो. कावळ्याचे घर असते शेणाचे म्हणून ते वाहून जाते. मग कावळा येतो चिवताईकडे आणि म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. घरातून चिवताईचा आवाज येतो, थांब कावळे दादा, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. मग थोड्या वेळाने कावळा पुन्हा हाक देतो, चिवताई चिवताई दार उघड. आतून चिवताईचा आवाज येतो, थांब रे कावळे दादा, मी माझ्या बाळाला गन पावडर लावत आहे. मग थोड्या वेळाने कावळा पुन्हा हाक देतो, चिवताई चिवताई दार उघड. घरातून चिवताई म्हणते, थांब रे कावळे दादा, मी माझ्या बाळाला झोपू घालत आहे. बाळ झोपल्यावर चिवताई दार उघडते आणि कावळ्याला घरात घेते. कावळा खूप भिजलेला असतो म्हणून चिवताई त्याला म्हणते, तू किचन मध्ये जाऊन शेकोटीला बस. कावळा शेकोटीला बसतो आणि त्याला तेथे खाण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, भाजलेले हरभरे खूप काही दिसते आणि तो सर्व खाऊ संपवतो. चिवताई किचन मध्ये येते आणि पाहते तर काय, कावळे दादा सगळे खाऊ संपवलेला असतो. चिवताई म्हणते, कावळे दादा, मी तुझ्यासाठी आंघोळीला पाणी काढते, तू आंघोळ कर. मग कावळे दादा आंघोळीला गेल्यावर चिवताई त्याच्या अंगावर उकळलेले पाणी टाकते आणि म्हणते, कशी आहे खाऊची चव. कावळे दादा खूप ओरडतो, काव 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 करतो आणि चिवताईची माफी मागतो. मी पुन्हा न विचारता काहीच खाणार नाही, मला माफ कर. आणि तो तसाच उडून जातो. म्हणून न विचारता कोणत्याही वस्तूला हात लावू नये.